स्वतःचे खुर्ची वाचवण्यासाठी गेले महिना झाला धनंजय मुंडे यांची धावधाव सुरू आहे। आता नेमकं आता गळ्यापर्यंत आलंय, त्यामुळं आता याच्यातून बाहेर पडायचं कसं, वाचायचं कसं, यासाठी काल धनंजय मुंडे यांनी शेवटचं अस्त्र चालवलं आणि त्यांनी थेट भगवानगडच गाठलं। फक्त भगवानगड गाठलं नाही तर त्या ठिकाणी त्यांनी थेट मुक्कामच ठोकला। झालं त्याची बातमी झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्री जे तिथले पीठाचार्य आहेत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आणि कुठेतरी धनंजय मुंडे हे जणू काय संत महात्मे आहेत अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं। आणि धनंजय मुंडे यांना बदनाम करणारे एक जी गँग आहे किंवा जे काही लोक आहेत ते फक्त जातीचं राजकारण करतात आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना विनाकारण बदनाम केलं जात आहे असं नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे। मात्र ही बातमी झाल्यानंतर सर्वाधिक संताप झाला तो म्हणजे अंजली दमानी यांचा। कारण धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्वाधिक दबाव फक्त धनंजय मुंडे नाही तर अंजली दमानी यांचा दबाव हा अजितदादा पवार यांच्यावर सुद्धा आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आहे। बघा, काल ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा तुम्ही का घेत नाहीत, खरं तर कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री कुठल्याही मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगू शकतात, त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार त्यांना आहे। मात्र इथे सरळ सरळ टोलवाटोलवी सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे म्हणजे जे देवेंद्र फडणवीस 8-10 दिवसाआधी 15 दिवसाआधी म्हणत होते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायची काहीही गरज नाही, तेच देवेंद्र फडणवीस काल असं म्हणाले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हा विषय अजितदादा पवार यांच्या सर्कलमध्ये येतो। याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला याच्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। कारण मराठा समाज असेल किंवा देशमुख कुटुंब असेल यांच्या नजरेपुढे त्यांना यायचं नाही किंवा हा मेसेज समाजामध्ये पसरू द्यायचा नाही की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा रोखला गेला। आणि दुसरीकडे धनंजय मुंडे ज्या ओबीसी वर्गातून येतात त्यांची नाराजी पण नको, त्यामुळं कुठेतरी तुमची तुम्ही बघा म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे ढकलून दिलंय। अजितदादा पवार यांच्यावर देखील दिवसा बर्डन वाढत चालय, त्यांच्यावर देखील दबाव हा जास्त येतो। बघा, धनंजय मुंडे हे कधीही त्या ठिकाणी म्हणजे भगवानगडावर ते जात असतील हा विषय वेगळा आहे, पण त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी मुक्काम घेणं आणि त्यांच्या समर्थनात पत्रकार परिषद नामदेव शास्त्री यांनी घेणं, बघा हे तेच नामदेव शास्त्री आहेत ज्यांनी पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ज्यावेळेस फाटलं होतं, यांच्यामध्ये ज्यावेळेस वाद निर्माण झाला होता त्यावेळेस नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर पंकजाताई मुंडे यांना दसरा मेळावा घ्यायला विरोध केला होता। त्यावेळेस सांगत असताना नामदेव शास्त्री असं म्हणाले की गोपीनाथ मुंडे जे होते तोपर्यंत एक ठीक होतं, कारण त्यांच्यामुळे या गडाचा बराच विकास झाला, त्यामुळेच की काय गोपीनाथ मुंडे गेले त्यानंतर या ठिकाणी कसले हे राजकीय भाषणबाजी होणार नाही, हे स्टेटमेंट नामदेव शास्त्री महाराज यांचंच आहे। त्यावेळेस पंकजाताई मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद सुरू झाला होता, एकमेकावर टीका टिप्पणी सुद्धा सुरू झाली। आणि मग त्यानंतर पंकजाताई आणि गोपीनाथ मुंडे यांचा गड वगैरे निर्माण झाला, भगवान भक्ती गड वगैरेच्या नावानं। मात्र आता त्या ठिकाणी तेच नामदेव शास्त्री हे पॉलिटिकल भाषा का वापरू लागलेले आहेत, याचा अर्थ कुठेतरी नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे जे सांगतील किंवा धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून ते असे स्टेटमेंट करतायत। एवढंच नाही तर नामदेव शास्त्री यांनी त्याची पुढचीही पायरी असं म्हणतायत की आरोपींची मानसिकता त्या टोकापर्यंत का गेले याचा विचार देखील आपण करायला पाहिजे। त्यानंतर मीडियामध्ये त्यांच्यावर सडकून अशी टीका सुरू झाली आहे। आरोपींची मानसिकता त्या ठिकाणी काय गेले याचा विचार करण्यापेक्षा आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे असा मेसेज त्यांनी संदेश समाजामध्ये देणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी तसा अजिबात केला नाही। खरं तर अंजली दमानी यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर सडकून टीका केली आहे। कदाचित नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांच्या प्रेमाखातर असं बोलत असतील। नामदेव शास्त्री यांनी जर का खरंच धनंजय मुंडे हे का संत वगैरे वाटत असतील तर त्यांना आपण त्यांची भेट घ्यायला तयार आहोत, सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, त्यांनी फक्त आपल्याला वेळ सांगावे। धनंजय मुंडे यांच्या कारनामे, त्यांचे सगळे घोटाळे, या सगळे आरोप नव्हे तर पुराव्यांची यादी आपण नामदेव शास्त्री यांच्या पुढे मांडू। त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी आपलं मत व्यक्त करावं। त्यांनी कुठलीही माहिती घेतलेली नाही, त्यांना कुठल्या घोटाळ्याविषयी माहित नाही, त्यांना कुठले पुरावे माहित नाहीत, फक्त धनंजय मुंडे यांचा बचाव करण्यासाठी म्हणून आंधळेपणानं ते अशा प्रकारे समर्थन करतायत। अशा प्रकारचे सडकून टीका आहे दमानी यांनी केली आहे आणि त्यामुळे आता मीडियाच्या फोकसमध्ये सुद्धा नामदेव शास्त्री आलेत आणि कुठंतरी
धनंजय मुंडे यांची ही वाचण्यासाठी शेवटची धडपड आहे का ते अजितदादा यांना आणि फडणवीस यांना इशारा देतात की बघा माझा जर का राजीनामा मागितला, माझ्यावर तुम्ही जर राजीनामा द्या असं जर का दबाव वाढवला तर नामदेव शास्त्री यांच्या आडवून मी का समाज माझ्या पाठीमागं गोळा करू शकतो. त्यामुळं चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे यांनी हा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना नामदेव शास्त्री यांच्या आडवून इशारा दिला. बाकी तुम्हाला काय वाटतं? खरंच हा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.